अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे यंदा कोकणातल्या काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कोकणातल्या शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढलाय। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अक्षरशः फरफटत नेल्याचं चित्र पाहायला मिळालं। आंदोलकांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याचं पोलिसांनी सांगितलं, मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम राहिले। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं। दरम्यान अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी आंदोलकांनी अक्षरशः रौद्र रूप धारण केल्याचं यावेळी पाहायला मिळालं।